नमस्कार मित्रांनो अखेर वृद्धांच्या पेन्शनमध्ये सरकारकडून वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पेन्शनमध्ये वाढ ही 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून ही वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याबद्दल शासनाचा संपूर्ण JR आलेला आहे। तो JR कशा प्रकारे आहे, तसेच वृद्धांच्या पेन्शनमध्ये वयानुसार वाढ करण्यात आलेली आहे, ती वाढ कशा प्रकारे आहे याबद्दलचा संपूर्ण JR आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू पहा, संपूर्ण JR आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शासनाचा जो पेन्शन बद्दलचा JR आहे तो JR आता आलेला आहे। मित्रांनो, वृद्धांना याद्वारे बराचसा आधार मिळणार आहे। मित्रांनो, शासनाचा JR कशा प्रकारे आहे तर 80 वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकाचे निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबतचा हा JR आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून याबद्दल चर्चा होती, अखेर शासनाने यामध्ये वाढ केलेलीच आहे। तर मित्रांनो, शासन निर्णय कसा आहे, संदर्भ हा शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक CNV-2019 प्रकरण 59/7/4 दिनांक 24/1/2019 चा संदर्भ आहे। तर शासनाचे JR मित्रांनो पुढील प्रमाणे आहे। यामध्ये वयानुसार वाढ करण्यात आलेली आहे। निवृत्ती वेतनामध्ये 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ दिनांक 1/1/2019 पासून सुधारित करण्यात आला आहे। शासन आता असा आदेश देत आहे की सदर दिनांक 1/1/2024 पासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आता वय वर्ष 80 ते 85, ज्याचं वय 80 ते 85 दरम्यान आहे, त्याच्या मूळ निवृत्ती वेतनात 20% वाढ करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आहे त्या वेतनात 20% वाढ होऊन त्याला आता त्यांची पेन्शन मिळणार आहे। त्यानंतर वय वर्ष 85 पेक्षा अधिक ते 90, 85 पेक्षा अधिक आणि 90चे जे 90 वय गटातील जे असतील त्यांना मूळ निवृत्ती वेतनात त्यांच्या 30% वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर वय वर्ष 90 पेक्षा अधिक ते 95, 90 ते 95 दरम्यान जे वृद्ध पेन्शन धारक असतील त्यांच्या मूळ वेतनात 40% वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, वय वर्ष 95 पेक्षा अधिक ते 100 पर्यंत ज्याही वृद्धांचे वय असेल त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात डायरेक्ट 50% वाढ करण्यात आलेली आहे। जर मित्रांनो एखाद्या पेन्शन धारकाचे वय 100 पेक्षा अधिक असेल तर मित्रांनो त्याच्या मूळ निवृत्ती वेतनात 100% वाढ करण्यात आलेली आहे। सदर लाभ केवळ दिनांक 1/1/2024 पासून देय राहील। तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही। या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्ती वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याबाबतची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेले 80 वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांना वरील निर्णय लागू राहील। म्हणजे मित्रांनो, अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्था असतील, कृषीतर विद्यापीठे असतील किंवा त्यांच्याशी जे निगडीत असलेली अशासकीय महाविद्यालये असतील, कृषी विद्यापीठे असतील, यांना देखील हा JR लागू करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 परंतु कानवे प्रदान केलेल्या अधिकार आणि त्या संबंधित सर्व इतर अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतन धारकांना किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या कुटुंबांना हा JR लागू आहे। म्हणजे मित्रांनो, जिल्हा परिषदेमधूनही निवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांना हा JR लागू करण्यात आलेला आहे। या संबंधित खर्च वरील परिच्छेदातून नमूद केलेल्या निवृत्ती वेतन धारकाची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या लेखा शीर्षकांतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा। सदर शासन निर्णय मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक मित्रांनो पुढील असा संकेतांक आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीत करून काढण्यात येत आहे। मित्रांनो, अशा प्रकारचा असा JR आहे।
वृद्धांना बराच आधार मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो वयानुसार वाढ करण्यात आलेली आहे 20%, 30%। आणि मित्रांनो अशा प्रकारे वृद्धांच्या पेन्शनमध्ये सरकारकडून वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन GR साठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। धन्यवाद।